अकलूज येथे मूकनायक प्रतिष्ठान यांच्या वतीने विधिज्ञ साहित्य पत्रकार आणि अध्यापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आलाय व सर्वांचे लाडके शाहीर राष्ट्रीय प्रबोधनकार राजेंद्र कांबळे कुडुसकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता। तर मूकनायक परिसंवादासाठी महाराष्ट्राचे व्याख्याते चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक फिनिक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे मास्तर लाभले। अध्यक्षस्थानी डॉक्टर पांडुरंग नलावडे होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूकनायक प्रतिष्ठान यांनी मेहनत घेतली। तर विचारांची शिदोरी घेण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचारांचे श्रोतागण उपस्थित होते। मी एवढंच सांगेन का त्यावेळेस या देशातील सामाजिक परिस्थिती ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। या देशामध्ये ज्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, तो जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी मूकनायक या वृत्तपत्राचं मोठं योगदान आहे। आणि मुक्या लोकांचा नायक म्हणजे ज्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार नाही, लिखाणाचा अधिकार नाही, आपले मतं मांडण्याचा अधिकार नाही, जगण्याचा अधिकार नाही, इव्हन सार्वजनिक तयार पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता, या लोकांचा आवाज म्हणून नायक म्हणून त्या वृत्तपत्राने काम केलं। त्या वृत्तपत्राच्या परिसंवादात मला आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल मी धन्य आहे आणि खूप खूप आभार मानतो मूकनायक प्रतिष्ठानचे की त्यांनी मला बोलावलं आणि हा परिसंवाद असाच कायम राहावा। चांगले चांगले वक्ते या कार्यक्रमात बोलवावे दरवर्षी आणि लोकांना वैचारिक जेवण देण्याचं काम ठीक आहे या कार्यक्रमातून करावं, अशाच शुभेच्छा या मूकनायक प्रतिष्ठानाला या निमित्ताने। धन्यवाद।